नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा मित्रांनो, आता आपण आजपासून चालू करणार आहोत 10th सायन्सची सिरीज. तर आपण ही सिरीज का चालू करतोय तर बघा, आता आधी मी माझं इंट्रोडक्शन करून देतो की आपण का चालू करतोय. त्याच्या आधी मी अनिकेत शिवनाथ गोंडे तुम्हाला सायन्स शिकवणार आहोत. वर्षभर आपण 10th सायन्स एकदम व्यवस्थितरित्या कंप्लीट करणार आहोत. तर बघा, आपण ही सायन्सची सिरीज का शिकणार आहोत. बघा, काय आपण ही सायन्सची सिरीज का चालू केलेली शिकणार आहोत. तर हा तुमचा पार्ट आहे की तुम्हाला एक्झाम काढायची म्हणून तुम्ही शिकणार आहोत. पण आपण का स्टार्ट केलेली, आपण स्टार्ट केलेली कारण की आपली मॅथची सिरीज आहे आधी चालू झालेली, जी ऋषी कदम सर यांनी चालू केलेली आहे 10th मॅथ सिरीज. तर त्यावर त्यांचा तुमचा उत्तम रिस्पॉन्स आलेला आहे व त्यावर खूप कमेंट्स आले होते की सर सायन्सची सिरीज चालू करा, म्हणून आपण सायन्सची सिरीज चालू करतोय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकणार आहोत 10th सायन्स. बघा, त्याआधी मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला सायन्स हा सब्जेक्टमध्ये खरंच इच्छा असेल तर शिका. जर पासिंग पुरतंच करायचं असेल तर त्यापेक्षा तुम्ही कॉपी करा, ठीक आहे. कारण की जर पासिंग पुरतं तुम्ही फक्त याचा अभ्यास करशाल तर 11वी-12वीमध्ये तुम्ही काही करणार नाही. नीट JEE तुम्ही मागं राहून जाशाल, तिथे तुम्हाला पस्तावा होण्याची त्या टाईमला तुम्हाला रिग्रेट होण्याऐवजी तुम्ही आत्ताच जर त्याचा अभ्यास चांगला पूर्णपणे केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम पुढे फेस करावा लागणार नाही. तर बघा, जर तुम्हाला 10th सायन्स करणं किंवा कोणताही सब्जेक्ट तुम्हाला करणं आहे, बघा 10वी सर्वांना 10वीची भीती खूप असते. बघा, जेव्हा आम्ही 10वीला होतो तेव्हा आम्हालाही 10वीची खूप भीती होती. पण बघा, तुम्ही समजता तितकी 10वी अवघड नसते. एक लाईन आहे की तुम्ही समजता तितकी 10वी अवघड नसते व टीचर समजता तितकी 10वी सोपी नसते. म्हणजे 10वी आम्हाला जेवढी सोपी वाटते तेवढी ती सोपी नाही आहे. 10वी खूप टफ आहे, पण तुमच्यासाठी ती तेवढी अवघड वाटते तुम्हाला, पण तेवढीही अवघड नाही जेवढी तुम्ही भीती मनात भरून ठेवलेली. तुम्ही जेवढी भीती भरून ठेवशाल तेवढी ती तुम्हाला अवघड जाईल. पण 10वी आपण जर समजून घेतली, आपण जर प्रत्येक पाऊल जर एकदम छान ठेवत गेलो तर आपण नक्कीच चांगला यशस्वीरित्या आपण ही 10वी पार पाडू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे डिसिप्लिन व कन्सिस्टन्सी असेल, बघा नुसतं टॅलेंट असून काही फायदा नाही. टॅलेंटला जर तुम्ही यूजच नाही केला तर तो काही कामाचा राहणार नाही. तर नुसतं टॅलेंट असणं फायद्याचं नाही. जर तुम्ही कन्सिस्टन्सीने रोज अभ्यास करशाल, डिसिप्लिनने तुमचा स्केड्यूल तुम्ही पार पाडशाल तर तुम्ही नक्कीच या 10thमध्ये चांगले मार्क्स स्कोअर करशाल व 11th-12thलाही तुम्ही चांगलं काहीतरी करशाल. तर ठीक आहे, आपण आजपासून स्टार्ट करूया आपला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. आता चॅप्टर स्टार्ट होतं, ही आपल्या सिरीजची बिगिनिंग आहे. माझाही हा पहिला यूट्यूबचा व्हिडिओ आहे. तर आपण एक शायरी म्हणून घेतोय तुमच्यासाठी मी. तर बघा, ऐका मित्रांनो की मंजिल की ओर बढ़ाया है कदम, मंजिल की ओर बढ़ाया है कदम तो आगे बढ़ना ही होगा, मंजिल की ओर बढ़ाया है कदम तो आगे बढ़ना ही होगा, युद्ध के लिए शस्त्र उठाया है पार तो हमें लढना ही होगा, हमें लढना ही होगा. तो चलिए शुरू करते, चला सुरू करूया आपलं ग्रॅव्हिटेशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. सर्वप्रथम तुम्ही लहानपणापासूनच ऐकतात की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, की ग्रॅव्हिटेशन हे असतं, ग्रॅव्हिटेशन ते असतं. एक मराठी मूवी सुद्धा आहे गुरुत्वाकर्षण, एलिझाबेथ काहीतरी नाव आहे त्याचं त्या मूवीमध्ये. त्यामध्ये पण गाणंसुद्धा आहे, घर घर घर्षण, हे गुरुत्वाकर्षण. बघा, तर गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. सिम्पली ग्रॅव्हिटेशन हा एक युनिव्हर्सल फोर्स आहे. पूर्ण विश्वामध्ये कुठेही जाशाल हा ॲक्ट होणारच आहे. त्या ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्ही विश्वभरात कुठेही गेला, एका सरळ लाईनमध्ये आपण शिकणार आहोत. जास्त काही डीपली करायची काही गरज नाही, फक्त कन्सेप्ट समजून घ्या. थेरॉटिकलमध्ये तुम्ही जे रीड करता, जे लर्न करता ते तुमच्या कामाचं आहे. पण जर तुम्हाला कन्सेप्टही समजलं, थेरॉटिकल पार्ट तुम्ही नुसता रट्टा मारशाल तेही फायद्याचं नाही. पण नुसतं तुम्ही कन्सेप्ट घेतला तेही फायद्याचं नाही, कारण तुम्हाला थोडंसं थेरॉटिकल, थोडंसं कन्सेप्च्युअल सर्व नॉलेज असणं गरजेचं आहे. तर बघा, अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट मीन्स काय, कोणत्याही दोन गोष्टीमधलं जे अट्रॅक्शन होते, तोच जो फोर्स अट्रॅक्ट होतो दोघांमध्ये, जो फोर्स असेल त्या फोर्सला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर बघा, आता बघा अर्थ ग्रॅव्हिटेशनल हे एक मेन एक्झाम्पल आहे. जसं की मी हा मार्कर आहे, या मार्करला तुम्हाला कुठेही दोरी दिसते का, मी सोडला तो खाली का पडतोय, मी सोडल्यावर तो मार्कर नेहमी खालीच पडतोय. बघा, कधी वरती जातोय का, जर वरती घेऊन जायचं असेल तर आपल्याला दोरी टांगावी लागेल. पण आता इथे दोरी टांगायची गरज आहे का खाली ओढण्यासाठी, नाही. तर तो काय करतोय, ऑटोमॅटिकली काय करतोय, खाली जातोय. तो त्याला फोर्स ॲक्ट होतोय. कोणता फोर्स ॲक्ट होतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय करते, त्याला अर्थ खाली आपल्याकडे ओढून घेते. तर बघा, समजलं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन काय. अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशन. बघा, म्हणजे जो फोर्स आहे, जो फोर्स अट्रॅक्शनलचा जो फोर्स आहे, ठीक आहे, त्याला आपण ग्रॅव्हिटेशन म्हणतो. एक्झाम्पल आहे अर्थ ग्रॅव्हिटेशन, ठीक आहे. बघा, सेकंड, ग्रॅव्हिटेशनचा शोध कुणी लावला. सेकंड पॉईंट आहे आपला, सर आयझॅक न्यूटन यांनी काय केला होता, ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला होता. जशी की स्टोरी जाते, स्टोरी सांगितल्या जाते आपल्याला लहानपणापासून, तसं आपण ऐकूया की बघा, जे आपले सर आयझॅक न्यूटन होते ते एका सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते आणि त्यांच्या डोक्यावरून वरती सफरचंद त्यांच्या डोक्यावर पडला. त्यांनी बघितलं तर त्यांना क्वेश्चन पडला की व्हाय. त्यांना क्वेश्चन काय पडला की जे सफरचंद पडलं ते व्हाय व्हर्टिकली डाऊनवर्ड,
वाय व्हर्टिकली डाऊनवर्ड. ठीक आहे, हा त्यांचा क्वेश्चन होता की वाय व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे व्हर्टिकली म्हणजे कोणता, उभा. हॉरिझॉन्टल म्हणजे कोणता, आडवा. तर व्हर्टिकली म्हणजे कोणता, उभा. व्हर्टिकली तो खाली. डाऊनवर्ड म्हणजे कोणत्या दिशेला, खालच्या. अपवर्ड म्हणजे कोणता, वरचा. तर आपल्याला अपवर्डशी घेणं आहे का, नाही. सध्याचा विचार आहे आपला की डाऊनवर्ड, व्हर्टिकली डाऊनवर्डच का पडला. तर बघा हा होता आयझॅक न्यूटनचा क्वेश्चन की जी गोष्ट वरून खाली पडते किंवा समजा जे सफरचंद तुटलेलं आहे, समजा याला सफरचंद तुम्ही ॲज्युम करा, हा हात म्हणजे झाड आहे किंवा खोड आहे आणि हा सफरचंद आहे. ठीक आहे, जेव्हा हा सुटतोय तो व्हर्टिकली एका सरळ रेषेतच खाली जातो. तुम्हाला दिसतंय का, व्हर्टिकल म्हणजे खालीच जातोय. ठीक आहे, डायरेक्शन त्याचं खाली आहे. व्हर्टिकल म्हणजे उभा आहे. असा 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 पण नाही जाते किंवा असा असा पण नाही जाते. ॲटोमॅटिकली जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्स लावत नाही, तर मी त्याला याला एक्सटर्नल फोर्स लावतो तेव्हा तो वरती जवळ असा खाली येणार आहे. ठीक आहे, पण तो एक किती पण फोर्स लावला तरी तो खालीच येतोय. तर खाली का येतोय, हा होता आपला आयझॅक न्यूटन सरांचा क्वेश्चन होता. ठीक आहे, तर बघा याच्यावर त्यांनी रिसर्च केला व त्यांनी एक लास्टला कंक्लुजन काढलं. कंक्लुजन त्यांनी काय काढलं की जे त्यांचं कंक्लुजन आहे का बघा, कंक्ल्युजन म्हणजेच काय, निष्कर्ष काय काढला त्यांनी की अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे काय होतं बघा, अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे जी अर्थ आहे ती ॲपलला आपल्याकडे अट्रॅक्ट करते. मस्ट म्हणजे 100% अर्थ काय करते, आपल्या ॲपलला तिच्याकडे अट्रॅक्ट करते. हा त्यांनी कंक्लुजन काढला. आणि अजून एक कंक्लुजनवर त्यांनी सांगितलं आहे की जो फोर्स आहे, द फोर्स मस्ट बी फ्रॉम अर्थ सेंटर. तर फोर्स कुठनं लागतोय, तर अर्थच्या सेंटरवरनं. हा त्यांनी निष्कर्ष काढला. बघा हे झालं त्यांचे निष्कर्ष व त्यांचा क्वेश्चन काय होता की एका सरळ रेषेतच खाली का पडतोय आणि त्याच्यावरती त्यांनी सोल्युशन काय काढलेलं आहे. आपल्या बुकमध्ये सुद्धा एक डायग्राम दिलेली की झाड दिलेले, पृथ्वी दिलेली, वरती रिलेशन करून दाखवलेलं आहे आपल्याला. चंद्राच्या ग्रॅव्हिटी, चंद्र आणि अर्थचे रिलेशन दाखवलेलं आहे त्याच्यात. ते आपण बघूया पुढे. हे कळालं आहे का तुम्हाला की फोर्स जो लागतोय ती अर्थ नक्कीच त्या ॲपलला आपल्याकडे ओढत असेल आणि दुसरा जे ॲपल अर्थकडे जातं ते नक्कीच अर्थच्या सेंटरपासून अट्रॅक्शन येतं आहे तेव्हा तो खाली जातोय. ठीक आहे, तर बघा अजून त्यांनी जे सर आयझॅक न्यूटन आहे त्यांची माहिती आपल्याला पुढं आहे, त्यापेक्षा आपण आत्ताच घेऊन घेऊया की सर आयझॅक न्यूटन यांनी एक बुक लिहिलं होतं कोणतं, प्रिन्सिपिया नावाचं. काय प्रिन्सिपिया, त्यामध्ये त्यांनी 3 गोष्टी दिल्या होत्या की थेरी ऑफ ग्रॅव्हिटी दिली होती, थेरी ऑफ ग्रॅव्हिटी, अजून थेरी ऑफ ग्रॅव्हिटी दिली होती त्यांनी. अजून त्या बुकमध्ये होतं की इक्वेशन ऑफ मोशन आणि लॉज ऑफ मोशन. या 3 गोष्टी त्यांनी आपल्या बुकमध्ये दिल्या होत्या. बघा आयझॅक न्यूटन सरांनी काय दिलं होतं, ऑलरेडी कंक्लुजन दिलं होतं त्यांना. आधी हा क्वेश्चन पडला होता, हा काय त्यांचा क्वेश्चन आणि हे काय याचं ॲन्सर. तर बघा हा क्वेश्चन आहे, हा ॲन्सर आहे. जर तुम्हाला एक्झाममध्ये जर विचारलं की त्यांचा क्वेश्चन काय होता तर त्यांचा हा क्वेश्चन होता. त्यांनी कंक्लुजन काय दिलं होतं फायनल, तर हे त्यांनी दिलेलं कंक्लुजन होतं. तर बघा आणि त्यांनी बुक लिहिली होती प्रिन्सिपिया. त्या प्रिन्सिपियामध्ये काय काय होतं, थेरी ऑफ ग्रॅव्हिटी, लॉज ऑफ मोशन आणि इक्वेशन ऑफ मोशन. या 3 गोष्टी काय होत्या त्यांच्या बुक्समध्ये त्यांनी दिलेल्या होत्या. अजून बघा त्यांनी अजून भरपूर सारे मॅथमॅटिकमध्ये कॅल्क्युलस नावाची ब्रँच त्यांनी डिस्कवर्ड केलेली आहे. अजून केपलरचे जे नियम होते, आता आपण पुढे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकूयात की केपलरचे जे नियम होते ते नियमसुद्धा म्हणजे त्यांनी फक्त सांगितले होते. त्यांनी ऑब्झर्वेशन करून सांगितलं. प्लॅनेटरी मोशन्सचं जे ऑब्झर्वेशन आहे, प्लॅनेटरी मोशन्स म्हणजे जे ग्रहांमध्ये होणारी हालचाल आहे तिची ऑब्झर्वेशन करून त्या केपलर्सने नियम दिले होते 3. पण ते नियमांना त्यांच्याकडे कोणताही ठाम प्रूफ नव्हता. तर त्याला मॅथमॅटिकली डिराईव्ड कोणी केलं होतं, तर सर आयझॅक न्यूटन यांनी काय केलं होतं, त्याला मॅथमॅटिकली प्रूफ करून दाखवलं होतं की त्याच्या गोष्टी त्या खऱ्या आहे. केपलर्सकडे त्याचं काही प्रूफ नव्हता. त्यांनी फक्त त्यांनी फक्त काय सांगितलं होतं की ऑब्झर्वेशनवरनं त्यांनी सांगितलं की हा हे असं होतंय, पण का होतं हे त्यांनी सांगितलं होतं का नाही, तर ते आपल्याला कोणी सांगितलेलं होतं, सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितलेलं. ठीक आहे, कळालं. म्हणजे जर बघा जसं की आता जर ग्रॅव्हिटेशन आहे, एक सिम्पल शब्द सांगतो की
केपलर्सच्या लॉजवर आयझॅक न्यूटन यांनी काय काम केलं होतं सिंपल शब्दामध्ये सांगतो की जसं की ग्रॅव्हिटेशन आहे, ग्रॅव्हिटेशन आधीपासूनच वर्क होत होतं, ते वर्क होत नव्हतं असं काही नाही. सर्वांना न्यूटन येण्याच्या आधी माहिती होतं कोणती गोष्ट वरती विकली ती खालीच पडणार आहे. हे सिंपल लॉजिक सर्वांनी लावलं होतं, पण कोणालाच हा प्रश्न नाही पडला ते का होतंय. तर त्या काचं उत्तर काय केलं होतं, आयझॅक न्यूटन यांनी केलं होतं. बघा केपलरचे जे नियम होते ते कसे फिरतायत, जे ग्रह आहे ते कसे फिरतायत हे कोणी सांगितलं होतं आपल्याला, केपलर. कोणी सांगितलं होतं, केपलर. पण ते का फिरतायत हे सांगू शकला होता का, नाही. तर मग ते कोणी सांगितलं होतं आपल्याला, न्यूटन यांनी सांगितलं होतं. कसं सांगितलं होतं, मॅथमॅटिकली प्रूव्ह करून दाखवलं होतं की ते असे असे फिरतायत. आपण ते बघूया पुढे. तर बघा त्यानंतरचा टॉपिक आहे फोर्स अँड मोशन. कोणता आहे, फोर्स अँड मोशन. तर फोर्स अँड मोशन, फोर्स म्हणजे काय, बल. आता कोणतीही गोष्ट तुम्हाला कोणतीही गोष्ट बघू त्या जगातले कोणतीही गोष्ट ती कोणत्याही स्टेट ऑफ मोशनमध्ये असू द्या, ती रेस्टवर असू द्या किंवा ऑलरेडी ती मुव्हिंगमध्ये असू द्या किंवा मुवमेंट चालू आहे, तर त्या गोष्टीला जर हे बघा किंवा चालती गाडी, मी गाडी चालवतोय, जर मला गाडीला थांबवायचं तर मला ब्रेक प्रेस करावं लागेल. तर विदाऊट प्रेसिंग ब्रेक मी थांबू शकतोय का, नाही. म्हणजे मला फोर्स द्यावा लागतोय टायरवर किंवा थांबायसाठी, तेव्हा ती गाडी थांबते. जर मला चालूही करायची असले तरी फोर्स द्यावा लागेल. बघा जर आता मला हा मार्कर आहे, ठीक आहे, हा मार्कर आता तुम्हाला रेस्टवर दिसतोय कारण की याला ग्रॅव्हिटेशन याला ओढत आहे, पण माझा हात त्याला थांबवतोय. काय करतो, माझा हात त्याला काय करतोय, एक अपोजिट फोर्स लावतो ग्रॅव्हिटेशनचा की त्याला थांबवतोय. पण जर मी हाताचा फोर्स काढून टाकला ते मार्कर खाली पडतंय. का, मी त्याला फेकत नाही, पण ते काय करतं, ॲटोमॅटिकली खाली पडतंय. का, तर त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स घालून लागतोय, पण तो फोर्स अडवण्यासाठी मी त्याला दुसरा फोर्स लावतोय जो की हाताने लावतोय, ठीक आहे. पण जेव्हा मी हाताचा फोर्स रिमूव्ह करतोय तो परत खाली पडतोय. तर बघा कोणतीही गोष्ट फोर्स आपल्याला खूप गरजेचं आहे. कशासाठी, नेसेसरी टू चेंज द स्पीड अँड डायरेक्शन. आपण फोर्समुळे आपण एकदम मोशन, आपण हे बघा एक कोणत्याही गोष्टीचं जर रेस्टवर असेल तर तिला जर मोशनमध्ये आणायचं असेल तरी फोर्स लागेल, किंवा एखादी गोष्ट मोशनमध्ये असेल तिला रेस्टवर आणायचं असेल तरी फोर्स लागेल. तर असं नाही की जर तुम्ही पळताय विदाऊट फोर्स तुम्ही थांबू शकता, नाही. तुम्हाला फोर्सची गरजच पडेल तुम्हाला थांबण्यासाठी, ठीक आहे. तर फोर्स अँड मोशन, नेसेसरी टू चेंज द स्पीड अँड डायरेक्शन. त्याच्याशिवाय स्पीडही चेंज नाही होऊ शकत आपली. जर आपल्याला बघा तुम्ही जर पळताय समोरून गाडी आली तुम्हाला धडक दिली, समजा तुम्ही असे पळताय, समोरून गाडी आली तुम्हाला धडक दिली, तुम्ही ज्या स्पीडनं पळत होते त्या स्पीडमध्ये तुम्ही पळू शकताय का लगेच, नाही. तुम्हाला गाडीने धडक दिली, तुम्ही मागच्या साईडला उडचाल, ठीक आहे. तुमची डायरेक्शन इकडे होती, आता कुठे गेली, इकडे गेली. तुमची स्पीड तुम्ही पळत होते ती वेगळी होती, गाडीने ज्या स्पीडनं तुम्हाला धडक दिली ती स्पीडही तुम्हाला लागू येईल, म्हणजे त्या स्पीडनं तुम्ही रिटर्न मागत असाल, ठीक आहे. मग असं आहे की फोर्स खूप गरजेचा आहे. मोशन, फोर्स अँड मोशन ती एकच लाईन आहे त्या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायसाठी सध्या. तर ठीक आहे, फोर्स खूप नेसेसरी आहे. विदाऊट फोर्स तुम्ही ना मोशन करू शकता, ना रेस्टवर, ना मोशनमध्ये जाऊ शकता, ना मोशनमधनं रेस्टवर जाऊ शकत नाही. तर ठीक आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. आता आजच्या लेक्चर पुरतं आपण इथेच थांबूयात, कारण की आता खूप लेंदी लेक्चर होऊन जाईल. ह्या बाकीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण उद्या घेऊया. सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स आणि केपलर्सचे नियम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकूयात. तोपर्यंत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.